खालिद का शिवाजी हा मराठी चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, पण रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे. कारण या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन आणि विकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचं हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या 3 गोष्टींवर समितीने आक्षेप घेतलाय. पहिली म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते. दुसरा मुद्दा, महाराजांचे 11 अंगरक्षक हे मुस्लिम होते. तिसरी गोष्ट म्हणजे रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती. याआधी पद्मावत, जोधा अकबर अशा चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवल्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला होता. ही सगळी परिस्थिती पाहता खालिद का शिवाजी चित्रपटात दाखवण्यात आलेली ऐतिहासिक माहिती खरी आहे हे सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भातले पुरावे जोपर्यंत सादर केले जात नाहीत तोपर्यंत चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.